सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत चांदूर बाजार येथील एक प्रसिद्ध ज्वेलर्सचे दुकान असलेले मालक आहे, जे प्रत्यक्ष समर्थ लहानोजी बाबांचे दर्शनार्थी त्यांचे वडील आहेत आणि त्यांना व्यासंग लागलेला आहे. तर दादा जय गुरु. जय लहानोजी बाबा. जय लहानोजी बाबा. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. धनंजय गोविंदराव सापधारे, चांदूर बाजार, भवानी ज्वेलर्स. अच्छा, भवानी ज्वेलर्स, चांदूर बाजार. तर तुम्हाला समर्थ लहानोजी बाबांच्या दर्शनाचा व्यासंग कसा लागला आहे? वडिलांच्या दर्शनानं आणि त्यांच्या आलेल्या साक्षात अनुभवानं जे काही मला त्यांच्याबद्दल महाराजाबद्दल माहीत झाले होते, त्या प्रसंगी मी काही 10व्या वर्गात असताना महाराज मला पास कर, मॅट्रिक चांगला माझा अभ्यासात मन लागू दे, मी दर्शनाला येईल, त्याच्याच आशीर्वादानं माझं मन अभ्यासात लागलं आणि मी 10वी पास झालो. त्याच्यानंतर मग बिझनेसमध्येही काही थोडेसे काही प्रॉब्लेम होते. दुकानदाराची थोडीशी म्हटलं बा गिऱ्हाईकी वाढली पाहिजे, तिथं जेवण दिन नवस कबूल केला. महाराज मला पावले, आज गिऱ्हाईकी चांगली आहे, पर्यायानं माझं घरदार व्यवस्थित चालत आहे, नफाही चांगला होत आहे. त्या हिशोबानं मला संत लहानोजी महाराजचे आशीर्वाद प्राप्त झालेले आहे. तुमच्या वडिलांचे दर्शन झालेले आहे? माझ्या वडिलांचे दरवर्षी दर्शन होते. तर तुमच्या वडिलांनी सांगितलेले काही प्रसंग सांगा. माझ्या वडिलाचं तब्येतबद्दलचे काही प्रॉब्लेम होते, काही कोर्ट कचेरीचे कामं होती, विनाकारणच फसवण्यात आलं होतं. ते महाराजच्या कृपेमुळं निरसन झालं. ते 2-4 अनुभव त्यांनी मला सांगितले आहे. बरोबर. हां हां. तर तुम्ही तिथे दर्शनाला आता किती वेळा जात असता? वर्षातून एकदा आम्ही पूर्ण फॅमिली जातो. उत्सवाला की असं सदा म्हणा? उत्सवात जाणं होत नाही उन्हामुळं, पण 26 जानेवारी 15 ऑगस्ट असे सुट्ट्या बघून मी दर्शनाला जात असतो, फॅमिलीसह जातो. अन्नदानले पावती. हो, तिथे तुमच्या अन्नदान आहे, गोसेवा, गुरुदक्षिणाला आहे. यामध्ये तुमचं सहकार्य झालेलंच असेल? बरेचदा झालेलं आहे. त्यांच्या आशीर्वादामुळंच ते सर्व काही सिद्ध चांगलं झालेलं आहे. त्यांचाच आशीर्वाद आहे. फुलने फुलाची पकडी दरवर्षी जे काय आपल्या यथाशक्ती आम्ही जे काय प्रयत्न करतो ते महाराजच्या आशीर्वादानं सर्व काही चांगलं आहे, म्हणून सर्व ठीक त्यांच्याच आशीर्वादामुळे आहे. त्याचप्रमाणे दादा आता अलीकडे श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेडा या संस्थांनी एक लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य इमारत बांधकाम सुरू केलेलं आहे. हो हो. त्याचा एक टप्पा म्हणजे खालचं फ्लोरिंग तळाचं झालेलं आहे. पिल्लर उभे झाले आहे. दुसरं काम आता चालू होणार आहे. दुसरं हो. तर मी तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून एक सगळ्या लहान भक्तांना नेहमी आवाहन करत असतो प्रत्येकाच्या मुलाखती. बरं. फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती त्या कार्याला सुद्धा आपली मदत झाली पाहिजे, व्हावी आणि एक हातभार लागावा भविष्यातल्या पुढील पिढीकरता. एक सुसज्ज असं भक्तांकरता प्रसादालय व्हावं आणि राहण्याची सुविधा व्हावी, जास्त आपला हातभार लागला पाहिजे असं एक आवाहन करतो. आणि तुम्ही जे काही तुमच्यात अनुभव सांगितले समर्थ लहानोजी बाबांचे, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जय जय लहानोजी. जय लहानोजी. श्री संत लहानोजी महाराज की जय. आपण सिरलज तालुका मोर्शी जिल्हा अमरावती या गावात आहोत आणि इथे एक श्री संत गुणवंत बाबा आणि लहानोजी बाबांचे मंदिर अलीकडेच निर्माण झालं. 10-11 वर्ष झाले. मूर्ती स्थापना प्रस्तावित आहेत आणि आपल्यासोबत आहेत विवेकरावजी चौधरी. तर दादा या मंदिराबद्दलचं सांगा आणि काय साक्षात्कार घडला आहे? मी विवेक सुखदेवराव चौधरी. हो. मुक्काम पोस्ट शिल्लस पोस्ट नेरपिंगडे. हो. या इथं पहिले खोपडी होती आणि एक वानखडे परिवारात गुणवंत महाराजचा प्रसाद होता. बरं. ते आमच्या शेतात येत जाय, आमच्या शेतात बसे, इथं तिथं फिरे, लोक त्यांची टिंगलबाजी घरे. मग इथं राहिल्यानं तिथं जाय बा, तिथं धुनी जोड जाय, ती चांगारा खाय, ती दुरुस्त होते. एक वेळेस माझ्या भावांनी हे मंदिर बाणाचा संकल्प केला आणि लहानोजी बाबांना दृष्टांत दिला संकेत स्वप्नात जाऊन. मग त्यांनी हे मंदिर वाढवलं, चाललं आणि भरपूर वर्गणी आली. बरोबर. एक दिवस असं होतं, ते पुण्यतिथीच्या दिवशी कार्यक्रम होता.
आणि या गावातील कोणाची तर कार्यक्रम होता. हां काही लोक म्हणे ह्या दिवस टाळून द्या, नंतर करा. ज्या व्यक्तीनं म्हटलं होतं त्यांचा आवाज बंद झाला होता. हो काय मग त्यांनी 6 महिने इथं आराधना केली, वाचा गेली होती वाचा गेली. बरं 6 महिने इथं जे केलं, हो मग नंतर त्यांना वाचा आली. जय जय गुणवंत सरकार की. श्री संत लहानूजी महाराज की जय, सब संतन की जय. ह्या महाराजचा भरपूर चमत्कार आहे. बरं. ते बैकुंठचे होते, असं असं सुनील महाराज आहे. बरं यांना गुणवंत महाराजचा प्रसाद आहे. असं काय कॅन्सर असो, TB असो, ज्यांना काही म्हणजे मूळ बाळ होत नसन, असं योगी सुनील महाराज गुणवंत महाराजचा प्रसाद आहे. असं काय बिगर पैसे न देता तुमचे कामं करतो. तर आज आपण इथे या मंदिरामध्ये आलो आणि या मंदिरात दादा आपल्यासोबत विवेकराव चौधरी दादांनी या मंदिराचं महात्म्य सांगितलं आणि प्रस्तावित इथे गुणवंत बाबाची मूर्तीसुद्धा स्थापन होणार आहे. भिकाजी महाराजचं सुद्धा इथे महिमा पूजन केल्या जाते, लहानूजी बाबाचं सुद्धा इथे पूजन केल्या जाते आणि हे 2-3 संता मिळून असं एक मंदिर आहे गुणवंत बाबाचं, लहानूजी बाबा भिकाजी महाराजचं. श्री संत लहानूजी महाराज की जय, श्री संत गुणवंत महाराज की जय, श्री संत भिकाजी महाराज की जय. बोला.